साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। राज्यातील जनतेसाठी महायुती सरकारने 1,00,000 कोटी रुपयांच्या विविध योजना राबवण्यात येत असून मुलींसाठी मोफत शिक्षण, मुलींसाठी उच्च शिक्षणासाठी आर्थिक तरतूद, महिलांसाठी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हेच महायुतीचे उमेदवार असतील असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले। दिंडोरी येथील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे आयोजित जनसन्मान यात्रेत तटकरे बोलत होते। आणि आज अजितदादांनी त्याच्यावरती अत्यंत योग्य शब्दामध्ये निर्णय त्या ठिकाणी घेतला। ज्या कारणासाठी आम्ही सत्तेमध्ये गेलो, केवळ राज्याचा अर्थमंत्रीपद होण्यासाठी अजितदादा सत्तेमध्ये गेले नाही, सत्ता पूर्ण होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो नाही। तुम्हाला काबाड कष्ट करणारा शेतकरी, देशाच्या निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात भूमिका बजावणारा शेतकरी, त्याच्या जीवनामध्ये शेती पंपाचं महत्व इतकं मोठं असतं। त्याच्या काळात 4% भार नसेल, पण त्याच्या शेतावरती विजेचा पंप आहे, ही त्याच्यासाठी असलेली दौलत ही मोफत त्या ठिकाणी मिळावी हा क्रांतिकारी अधिकार। यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले की साहेब, आपल्याला सरकारने घेतलेले निर्णय त्या निर्णयात मी येऊ तर साहेब सगळं फुलाशिवाय सांगतील, पण एक सुख आलं तर दुसरी अडचण होत असते, पण ती सुद्धा आमच्या कानावर जर आली तर आम्ही त्याच मिनिटाला सोडवतो। त्यांनी आता तुम्हाला बाहेर करतो। आता आपल्या ह्या बहिणीचे पैसे, भावाचे पैसे, लेकाचे पैसे, सगळे पैसे ऑनलाईन एकदम सर्व जाम झाले। आता शांताराम भोपाला भेटले, रेशन दुकानावर जाऊन रेशन गमत वाटत नाही, गमत उमटत नाही। आमची सगळं समजू शकतो, कारण आमच्या बायांच्या हाताला बॅगाच द्या। संघाच्या हितासाठी आपण सदैव अजित पवारांसोबत असून मतदारसंघाचा विकास हाच आपला एकमेव संकल्प आहे। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडसे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील, कादवाचे संचालक बाळासाहेब जाधव, विश्वासराव देशमुख, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र उफाडे, युवक तालुका अध्यक्ष कृष्णा मातेरे, डॉक्टर योगेश गोसावी, कैलास मवाळ, दीपक जाधव, तुषार वाघ, अजित कड, संपत कड, नरेंद्र पेलमाले, संदीप गोत्रणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी। ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।